सगळ्यांनी त्यांची अटेंडन्स चॅटबॉक्समध्ये टाका. ओके, तुमचं नाव आणि त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर चॅटबॉक्समध्ये टाकून द्या. ओके, तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं बघा. पहिल्यांदा सिस्टम आणि स्टेट्स म्हणजे काय असतं हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल मॉडेलिंग म्हणजे काय असतं हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर सिम्पल मॅथमॅटिकल मॉडेलिंग किंवा त्याच्या स्टेप्स कोणत्या असतात हे तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यानंतर न्यूमरिकल अँड सायंटिफिक कम्प्युटिंग म्हणजे काय असतं ते सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण जो कन्झर्वेशनचा लॉ आहे तो कन्झर्वेशनचा लॉ प्रत्येक इंजिनिअरिंग फील्डसाठी कसा ॲप्लिकेबल असतो आणि त्याचे स्टेटमेंट कोणते कोणते असतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण काय काय कव्हर करणार आहोत ते तुम्हाला सांगतो. आजच्या लेक्चरचा जो मेन पॉईंट आहे किंवा मेन टॉपिक आहे तो म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन अँड राऊंड ऑफ एरर्स. ओके, इन शॉर्ट आपल्याला एरर्स म्हणजे काय असतं किंवा ॲप्रॉक्सिमेशन म्हणजे काय असतं याची रिलेटेड जी थिअरी आहे तो थिअरॉटिकल पार्टही बघायचा आहे, ॲज वेल ॲज त्याच्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत किंवा न्यूमरिकल्स आहेत तेही आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचे. ओके, तर नीट लक्ष द्या आजच्या लेक्चरला. मी काय सांगेन त्या गोष्टींकडे सगळ्या. स्क्रीन शेअर करतो तुम्हाला जेणेकरून मला तुम्हाला कन्सेप्ट नीट सांगता येतील. सर्वात जो फर्स्ट तुमची जी कन्सेप्ट आहे ती आहे सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय असतं. ओके, जी सर्वात तुमची फर्स्ट जी कन्सेप्ट आहे ती आहे सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय असतं. ओके, तर तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मी हे सांगणार आहे की सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये असतं काय. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही असं कन्सिडर करा की तुमच्याकडे एक फिगर आहे. फिगर समजा अशी आहे 6.5. ओके, मग ते कोणते युनिट असेल समजा 6.5 kg आहे. अशी तुमच्याकडे एक सिग्निफिकंट फिगर आहे म्हणजे काय एक ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे तुमच्याकडे दॅट इज 6.5. ओके, मग आता ह्याच्यामधले सिग्निफिकंट फिगर्स काय आहेत. समजा मला विचारलं कोणी की ही जी माझ्याकडे व्हॅल्यू आहे किंवा जी माझ्याकडे ट्रू व्हॅल्यू आहे ट्रू व्हॅल्यूची सिग्निफिकंट फिगर काय आहे तर मी काय सांगेन याची सिग्निफिकंट फिगर आहे 2 दॅट इज 2. ओके, सिग्निफिकंट फिगर आपण कशाला म्हणतो ज्याचं इम्पॉर्टन्स तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन्स करता त्या दोन फिगरचं जे इम्पॉर्टन्स असतं किंवा सिग्निफिकंट फिगरचं इम्पॉर्टन्स असतं ते जास्त असतं. ओके, आता समजा बघा मी यातलं फक्त 6ला कन्सिडर केलं 6 kg. ओके, तर मला जो एरर मिळेल 0.5चा तो कसा एरर आहे मोठा एरर आहे. ठीक आहे, किंवा मी फक्त 6 सोडलं आणि 0.5ला कन्सिडर केलं तर मला काय जो एरर मिळेल 6चा तो का असणार आहे मोठा एरर असणार आहे. त्याच्यामुळे मला काय करावं लागतील दोन्ही जे फिगर्स आहेत त्यांना ॲट ए टाइम कन्सिडर करावं लागेल आणि त्याच्यामुळेच मी या दोन्ही फिगर्सना काय म्हणतो सिग्निफिकंट फिगर्स आहेत दोन्ही. म्हणजे या दोन्ही फिगर्स माझ्यासाठी युजफुल आहेत. जर त्यातली एक जरी फिगर जर का माझ्याकडे नसेल 6 जर नसेल किंवा 0.5 जर नसतील तरी माझी जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे किंवा ही जी ट्रू व्हॅल्यू आहे हे ट्रू व्हॅल्यूमध्ये काय होतं फरक पडेल किंवा त्याच्यामधलं जे अप्रॉक्सिमेशन आहे ते खूप कमी होऊन जाईल. ओके, अशा फिगर्सना आपण काय म्हणतो सिग्निफिकंट फिगर्स म्हणतो. ओके, तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देऊन सांगतो सिग्निफिकंट फिगरचं. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे अशी व्हॅल्यू आहे 132.35 अशी एक व्हॅल्यू आहे. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 5. अजून एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो. आता हे जरा सिग्निफिकंट फिगरचं अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. बघा तुमच्याकडे समजा अशी एक व्हॅल्यू आहे फॉर एक्झाम्पल 0.005 अशी जर का व्हॅल्यू असेल तर ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत. ओके, तर बघा याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आहे फक्त 1. आता असं का तर बघा मी पहिल्यांदा काय 0 आहे. ओके, 0.0 आहे. ओके, 0.0 म्हणजे काय असतं इट इज अप्रॉक्सिमेटली इट इज इक्वल टू 0. ओके,
मग त्याच्या ज्या पुढच्या फिगर्स असतात त्या काय असतात आपल्यासाठी एवढ्या इम्पॉर्टंट नसतात. ओके, म्हणून याच्यामध्ये फक्त 0 पॉईंट समथिंग म्हणजे काय असणार ऍक्च्युअल मध्ये 0 पॉईंट समथिंग म्हणजे काय असणार झिरोच असणार ना. मग 0.005 हे 005 आहे, हे काय आहे लिस्ट सिग्निफिकंट डिजिट आहे, त्याला म्हणतात लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. आणि हा जो मेन जो फर्स्ट झिरो आहे ओके, त्या झिरोला काय म्हणतात मोस्ट सिग्निफिकंट डिजिट असं म्हणतात. ओके, आणि ह्याच्यातला सिग्निफिकंट डिजिट तुम्ही काय देऊ शकता, सिग्निफिकंट डिजिट फक्त याच्यामध्ये एक आहे, तो सिग्निफिकंट डिजिट कोणता आहे 0. याच्यामध्ये बघा 132 ला कन्सिडर करावं लागेल आणि 0.35 लाही कन्सिडर करावं लागेल, कारण दोन्ही मोस्ट इम्पॉर्टंट फिगर्स आहेत तुमच्यासाठी. फक्त 132 सांगून चालणार नाही, मग त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन एरर येईल. फक्त 0.35 सांगून चालणार नाही, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन एरर येईल. ओके, पण फक्त 0.005 ला तुम्ही असं डायरेक्ट सांगितलं की नाही ऍक्च्युअल व्हॅल्यू माझ्याकडे 0 आहे तरी चालेल, तो जो 0.005 जो एरर आहे तो निग्लिजिबल आहे त्याच्यामुळे. ओके, मग त्याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट किती झालं, एकच सिग्निफिकंट फक्त डिजिट आहे. ओके, अजून एक एरर, अजून एक तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. फॉर एक्झाम्पल असं असेल 2.056. ओके, समजा अशी तुमच्याकडे व्हॅल्यू असेल तर तुम्हाला याला काय करायला लागेल, चारीचे चारी याचं सिग्निफिकंट फिगर काय 4 आहे. का 4 आहे, कारण तुम्हाला बघा आता सगळ्या व्हॅल्यू कन्सिडर कराव्या लागतील. ओके, बघा 2 ला तर कन्सिडर करावंच लागेल, 2 सोबत 0.56 याला पण कन्सिडर करावं लागेल, कारण याला जर तुम्ही स्पेसिफाय करायचं म्हटलं तर 0.6 ने स्पेसिफाय करू शकता. ओके, त्याच्यामुळे याचे सिग्निफिकंट डिजिट काय 4 आहे. आता बघा तुम्हाला सिग्निफिकंट डिजिट कधी कन्सिडर करतात हे तुम्हाला सांगतो. समजा नंबरच्या अगोदर ओके, नंबरच्या अगोदर समजा 0 लागलेले असतील तर तुम्ही या 0ला कन्सिडर नाही केला तरीही चालतं. ओके, सिग्निफिकंट डिजिटला कधी कन्सिडर करता, या नंबरला तुम्ही 0 नाही कन्सिडर केलं तरी चालतं. समजा नंबरच्या नंतर म्हणजे 2 पॉईंट असं काहीतरी दिले तुम्हाला 0 0 0 असे 3 0 आले तरी या 0ला जरी कन्सिडर नाही केलं तरीही चालतं. ओके, पण नंबरच्या मध्ये समजा 2.0712 असं आलं तर तुम्हाला काय करायला लागतं, कन्सिडर करायला लागतं, कारण हा 0 आहे त्याची जी जी प्लेस आहे किंवा त्याने जी प्लेस होल्ड केली आहे ती प्लेसला इम्पॉर्टन्स देऊन तुम्हाला काय करायला लागतं, त्या 0ला कन्सिडर करावं लागतं. ओके, त्याच्यामुळे हे दोन क्रायटेरिया लक्षात ठेवा. 0 जर मागे असेल तर त्याला कन्सिडर करायचं नसतं, पॉईंटच्या पुढे असेल तरी कन्सिडर करायचं नसतं, पण 2.0 असं जर असेल तर कन्सिडर करायचं. समजा असं तुमच्याकडे असेल 0.00712 तर हे कन्सिडर करायची गरज नाही, कारण 0.2.00 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2च असतं. समजलं, मग अशा वेळेस कन्सिडर करायची गरज नसते तुम्हाला. मग याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट काय येईल फक्त 1 येईल. आणि हे असं जर कन्सिडर केलात, हे जर एक्झाम्पल कन्सिडर केलात त्याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट काय येईल 1 2 3 4 अँड 5 याचं सिग्निफिकंट डिजिट काय झाला 5. ओके, अशी कन्सेप्ट आहे ती सिग्निफिकंट डिजिटची. म्हणजे काय, नंबरच्या अगोदरचे डिजिट समजा त्या नंबरला व्हॅल्यू प्रोव्हाइड करत असतील ओके, मग ते कन्सिडर करायचे. जर व्हॅल्यू प्रोव्हाइड करत नसतील तर कन्सिडर करायचं नाही. त्याच्यामुळे आता बघा अशी फिगर ज्याच्यामुळे किंवा असे नंबर्स ज्याच्यामुळे जी ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्यावर जर इफेक्ट होतोय तर त्यांना ऍज अ सिग्निफिकंट डिजिट म्हणून कन्सिडर करतात. ओके, अजून एकदा सांगतो, असे नंबर्स ज्या नंबर्समुळे जी ट्रू व्हॅल्यू आहे किंवा जी एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे त्या एक्झॅक्ट व्हॅल्यूवर काहीतरी फरक पडेल ओके, किंवा काहीतरी फरक त्याच्यामुळे काहीतरी एरर येऊ शकतात. अशा वेळेस तुम्ही त्या ट्रू व्हॅल्यूला किंवा तुम्ही जे त्याच्यासोबत असणारे जे नंबर्स आहेत ट्रू व्हॅल्यू सोबत किंवा जे डिजिट्स आहेत त्यांना कन्सिडर करणं गरजेचं असतं. मग ते जे कन्सिडर केलेले डिजिट्स असतात विथ युअर ट्रू व्हॅल्यू त्याच पूर्ण नंबरला तुम्ही काय म्हणता सिग्निफिकंट डिजिट असं म्हणता. ओके, समजली कन्सेप्ट काय सिग्निफिकंट डिजिटची. कोणाला जर काय डाऊट असेल तर मला आत्ताच विचारा, मी परत एकदा क्लिअर करेन. समजले का, हो की नाही काहीतरी सांगा. बोला, जी मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितली ती तुम्हाला समजली आहे.
नक्की सांगा. जर समजले नसेल तर मी पुन्हा एकदा सांगेन. सगळ्यांना कन्सेप्ट समजली ना मी काय शिकवलं ते? हो. ओके, ठीक आहे. आपण जे नेक्स्ट सम्स आहेत त्याच्या अगोदर अजून एक पॉइंट येतो. सोर्स ऑफ एरर नावाचा एक पॉइंट येतो. ओके, आता सोर्स ऑफ एरर मध्ये काय काय येतं ते तुम्हाला सांगतो. सोर्स ऑफ एरर मध्ये 2 पॉइंट्स तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. ओके, पहिला आहे ॲक्युरसी वर्सेस प्रिसिजन. ओके, आता तुम्हाला या पॉईंटमध्ये बघा, सोर्स ऑफ एरर नावाचा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्हाला तुम्ही जर सिग्निफिकंट डिजिट्स म्हणजे काय असतं हे तुम्ही शिकलात, त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे दॅट इज सोर्स ऑफ एरर. ओके, आता सोर्स ऑफ एरर मध्ये तुम्हाला 2 पॉईंट्स कन्सिडर करायचे आहेत. पहिला पॉईंट आहे त्यातला ॲक्युरसी आणि सेकंड पॉईंट आहे तुमचा प्रिसिजन. ओके, ॲक्युरसी म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे. या 2 गोष्टीमधला डिफरन्स आपण डे टू डे लाईफमध्ये या ज्या दोन्ही गोष्टी आहेत किंवा ह्या जे दोन्ही वर्ड्स आहेत ते आपण यूज करतो, पण ॲक्च्युअलमध्ये मोस्ट ऑफ लोकांना यातला जो डिफरन्स आहे तो माहीत नसतो. मी एक्झाम्पल सकट तुम्हाला सांगणार आहे, फक्त मला तुमच्याकडून इनपुट्स हवेत की ॲक्युरेसी म्हणजे काय असतं. तुमच्या कन्सिडर किंवा तुमच्या ओपिनियन प्रमाणे ॲक्युरेसी आणि प्रिसिजन म्हणजे या दोन्ही कन्सेप्ट काय असतात. आपण एखाद्या मशीनला ॲक्युरेट आहे असं म्हणतो, किंवा आपण एखाद्या वेळेस एका मशीनला काय म्हणतो, प्रिसाईज आहे, हे मशीन खूप प्रिसाईज आहे, किंवा हे जे मेजर करण्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते खूप प्रिसाईज आहे, किंवा हे मेजर करण्याचं इन्स्ट्रुमेंट आपण काय म्हणतो खूप ॲक्युरेट आहे. मग हे कशावरून म्हणतो, त्याच्यामागचं लॉजिक काय असतं सांगा. त्याच्यामागचं मेन लॉजिक काय असतं. ॲक्युरेसी आपण कशाला म्हणतो. बोला. करेक्ट व्हॅल्यू बोला. किंवा करेक्ट ते व्हॅल्यू. प्रॉपर वर्क. ठीक आहे. अजून कोणाला काय माहिती आहे ॲक्युरेसी बद्दल. अजून कोणाला माहिती आहे ॲक्युरेसी म्हणजे काय असतं. थोडासा विचार करा, ॲक्युरेसी म्हणजे काय असतं. तुम्ही खूप वेळा हा वर्ड यूज करता की नाही, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते खूप ॲक्युरेट तुम्हाला व्हॅल्यूज देतं, किंवा हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे खूप प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट आहे, असं तुम्ही खूप वेळा बोलता. पण त्या दोघांमधला डिफरन्स मी माहीत नसतो काय काय जणांना. काय असतं सांगा ॲक्युरेसी म्हणजे. आता इतकं तर माहित पाहिजे, मी तर टेक्निकल कॉन्सेप्ट अशा पण विचारत नाही. तुम्हाला जे माहिती आहे मिनिंग तो सांगा मला, ॲक्युरेसी म्हणजे काय असतं. Accurate म्हणजे free from error. काय, तुमचा आवाज क्लिअर नाही येत आहे प्रतिमा. फ्रीडम फ्रॉम Free एरर. from बोला. ठीक आहे, मीच सांगतो ॲक्युरेसी म्हणजे काय असतं. तुम्ही विचार करा तोपर्यंत आणि मला 2 मिनिटात आन्सर सांगा.
ओके, ठीक आहे. ॲक्युरेसी म्हणजे काय असं तुम्हाला सांगतो. बघा, ॲक्युरेसी मीन्स तुम्ही जी व्हॅल्यू मेजर करता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल थ्रू सांगतो. बघा, समजा मी एखादं इन्स्ट्रुमेंट आहे माझ्याकडे आणि त्या इन्स्ट्रुमेंटवर जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे किंवा माझी ट्रू व्हॅल्यू आहे. ओके, समजा अशी माझ्याकडे एखादं कुठला तरी ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे. ओके, आणि या ऑब्जेक्टची मला काय करायची आहे, लेंथ मेजर करायची आहे. ओके, लेंथ मेजर करताना मी समजा एखादं इन्स्ट्रुमेंट आणलंय. ओके, माझ्याकडे कोणतं तरी इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटनी मी समजा याची लेंथ मेजर केली आणि त्या इन्स्ट्रुमेंटनी लेंथ मेजर केल्यानंतर मला त्याची समजा लेंथ मिळाली 2 सेंटीमीटर. ओके, हे काय माझं इन्स्ट्रुमेंट आहे. या इन्स्ट्रुमेंटनी ज्यावेळेस या ऑब्जेक्टची लेंथ मेजर केली तेव्हा मला काय मिळाली 2 सेंटीमीटर. ओके, आणि समजा मी जी ॲक्च्युअल लेंथ आहे, जी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा हे जे ऑब्जेक्ट बनलं किंवा ही जी वस्तू आहे ती जेव्हा बनवली गेली तेव्हा त्याची ॲक्च्युअल लेंथ असेल 2.1 सेंटीमीटर. ओके, आता 2.1 सेंटीमीटर काय आहे, ही माझी ट्रू व्हॅल्यू आहे किंवा ह्याला मी काय म्हणतो, मी याला काय म्हणणार, एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे ही माझी. पण मी ज्यावेळेस दुसरे कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट यूज केलं आणि त्या इन्स्ट्रुमेंटनी मी ज्यावेळेस याची लेंथ मेजर केली त्यावेळेस मला काय मिळालं, ती जी व्हॅल्यू होती 2 सेंटीमीटर भेटली. पण ही काय माझी मेजर्ड व्हॅल्यू आहे. मी काय केले, स्वतः फिजिकली मेजर केली आणि ही व्हॅल्यू काय, ही इंडस्ट्रीने दिलेली आहे किंवा कंपनी ज्यांनी मॅन्युफॅक्चर केलंय ऍक्च्युअल प्रोडक्ट, त्या प्रोडक्ट वाल्याने दिलेली ही इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये याची लेंथ दिली 2.1 सेंटीमीटर. ओके, इट मीन्स व्हॉट, ही माझी एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे आणि ही माझी मेजर्ड व्हॅल्यू आहे जी मी इन्स्ट्रुमेंटने मेजर केली. ओके, सो ॲक्युरेसी आपण काय म्हणतो, आता मी काय म्हणेन, माझे जे इन्स्ट्रुमेंट होतं ते ॲक्युरेट आहे. ओके, असं का बोलेल, कारण मला डिफरन्स कितीचा मिळाला, 0.1 सेंटीमीटरचा, आणि हा डिफरन्स काय निग्लिजिबल आहे. 0.1 म्हणजे खूप कमी. ओके, मग अशा वेळेस समजा 0.1 mm चा डिफरन्स मला भेटला, मग हा डिफरन्स काय निग्लिजिबल आहे. मी काय म्हणेल, हे जे माझे इन्स्ट्रुमेंट आहे ते ॲक्युरेट आहे. ओके, म्हणजे काय, ॲक्युरेसी इंडिकेट्स द क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू विथ ट्रू व्हॅल्यू. ओके, ॲक्युरेसी म्हणजे काय असतं, की क्लोजनेस ऑफ मेजर्ड व्हॅल्यू विथ युअर एक्झॅक्ट व्हॅल्यू किंवा विथ युअर ट्रू व्हॅल्यू. ओके, तुम्ही मेजर्ड केलेली व्हॅल्यू तुमची जी एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे त्याच्या किती जवळ आहे याच्यावरून तुम्ही बोलू शकता की तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते किती ॲक्युरेट तुम्हाला व्हॅल्यूज प्रोव्हाइड करतं किंवा ॲक्युरेट रिझल्ट्स प्रोव्हाइड करतं. ओके, सो याला काय म्हणतात, ॲक्युरेसी म्हणतात. ॲक्युरेसी म्हणजे काय, क्लोजनेस ऑफ युअर मेजर्ड व्हॅल्यू विथ युअर ट्रू व्हॅल्यू किंवा विथ युअर एक्झॅक्ट व्हॅल्यू. तुम्ही मेजर्ड केलेली व्हॅल्यू ही एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या किती जवळ आहे. ओके, ते जो डिफरन्स असतो दॅट इज युअर ॲक्युरेसी. ओके, तुम्ही जर वर्नियर कॅलिपर माहित असेल ना तुम्हाला, वर्नियर कॅलिपर लेंथ किंवा डेप्थ मेजर करण्यासाठी वापरतात. असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत जे डेप्थ मेजर करण्यासाठी किंवा मेजरमेंटसाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल तुमची ती जी हे असते बघा, पट्टी असते बघा, ते पण तुम्ही मेजर करण्यासाठी वापरता. मग त्याच्यावर कसं असतं, प्रत्येकाचे लिस्ट काउंट असतात. आता वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट समजा 0.01 असतो, जे सिंपल वर्नियर कॅलिपर असतात त्याचे. इंडस्ट्रियल असेल तर 0.001 असतो डिस्काउंट. ओके, तर डिपेंड करतात. आता हे काय असतात, त्याची ॲक्युरेसी सांगतात की हे जे ॲक्च्युअल तुमचं मेजरमेंटचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते तितकं ॲक्युरेटली तुम्हाला आन्सर देऊ शकतो किंवा हे 0.01चा तुम्हाला डिफरन्स भेटू शकतो त्याच्यामध्ये. ओके, सो ही कन्सेप्ट असते ॲक्युरेसीची. आता प्रिसिजन म्हणजे काय असतं. ओके, तुम्हाला एक एक्झाम्पल तर सांगतो प्रिसिजनची कन्सेप्ट पण. ओके, समजा माझ्याकडे एक बार आहे असा. ओके, या बारची समजा मला लेंथ पुन्हा मेजर करायची. ओके, लेंथ मेजर करायची. ती लेंथ मेजर करण्यासाठी मी काय केलं, 5 माणसं कामाला लावली. ओके, 5 माणसं कामाला लावली. पहिल्या माणसाने समजायची लेंथ मेजर केली त्यावेळेस त्याची लेंथ आली समजा
लेंथ काय आली समजा असं पकडूया 10.09 फूट त्याची लेंथ आली. ओके, समजा ज्यावेळेस दुसऱ्या माणसानं या सेम बारची लेंथ मेजर केली तेव्हा समजा असं आलं 10.10 फीट. ओके, त्याच्यानंतर जो थर्ड वन होता त्यांनी समजा याची लेंथ मेजर केली तर समजा अशी आली 10.11 फीट. ओके, त्याच्यानंतर समजा फोर्थ जो माणूस आहे तो जो फोर्थ माझा लेबर आहे त्यांनी समजा मेजर केली तर अशी आली समजा 10.12 फीट. ओके, फिफ्थ माणूस आहे तो फिफ्थ जो पर्सन आहे त्यांनी समजा मेजर करायचं म्हटलं तर समजा त्यांनी मेजर केली तर अशी आली 20.13 समजा फीट. ओके, माझ्याकडे 5 ऑब्झर्वेशन्स आहेत. ओके, माझ्याकडे समजा 5 ऑब्झर्वेशन्स आहेत. ओके, आणि या 5च्या 5 ऑब्झर्वेशन्सचा मी समजा एव्हरेज कॅल्क्युलेट केला तर मला एक स्पेसिफिक एव्हरेज भेटेल या 5 ऑब्झर्वेशन्स मधून. ओके, समजा मी याचा एव्हरेज कॅल्क्युलेट केला तर समजा मला त्याचा एव्हरेज भेटला 10.10 असा मला या सगळ्यांचा एव्हरेज मिळाला. ओके, मग एव्हरेज भेटल्यानंतर समजा माझ्याकडे ही काय माझी मेजर्ड व्हॅल्यू आहे, ही काय माझी ऑब्झर्वेशन मधून मिळालेली ही काय माझी मेजर्ड व्हॅल्यू आहे. ओके, आणि बघा आणि समजा ह्याची जी ऍक्च्युअल लेंथ आहे ती समजा 9.10 फीट अशी आहे. ओके, आता मग याच्यामध्ये प्रिसिजनची कन्सेप्ट काय सांगते. ओके, आता प्रिसिजनची कन्सेप्ट काय सांगते बघा याच्यामध्ये. समजा आता बघा मी काय केले 5 ऑब्झर्वेशन घेतले. या 5 ऑब्झर्वेशन्स वरून मला काय समजलं की समजा याचा मी एव्हरेज घेतला. ओके, याचा एव्हरेज समजा मला मिळाला 10.10 मीटर. ओके, किंवा 10.10 फीट होता आपला. ओके, फीट मिळालं. मग माझ्याकडे काय झालं 1 फीटचा काय झाला डिफरन्स झाला ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये आणि माझ्या मेजर्ड व्हॅल्यू मध्ये. ओके, म्हणजे काय होती माझी ऍक्च्युअल जी व्हॅल्यू होती ती काय होती प्रत्येक लेबरने जेव्हा जेव्हा कॅल्क्युलेट केली त्यावेळेस या ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या काय भेटली मला नियरची व्हॅल्यू जी काय होती ती मला मिळाली. पण जो माझा डिफरन्स होता तो काय होता सर्वात जास्त होता. ओके, आणि मी काय केलं ऑब्झर्वेशन्स घेताना फक्त एकच मेजर्ड व्हॅल्यू घेतली नाही, मी सगळ्या मेजर्ड व्हॅल्यूचा जो एव्हरेज होता त्याला कम्पेअर केलं माझ्या ऍक्च्युअल व्हॅल्यू सोबत. ओके, आणि ह्याच्यावर मला समजलं की माझा जो डिफरन्स आहे तो 1 फीटचा किंवा 1 फूटचा राहतोय. ओके, आणि 1 फूटचा डिफरन्स मायनर डिफरन्स आहे. जर तुम्ही 10 फूटच्या वस्तूला जर नीट चेक करताय तर 1 फूटचा डिफरन्स मायनर डिफरन्स आहे. कारण काय तुमच्याकडे एव्हरेज तुम्ही कन्सिडर करताय, तुम्ही तिथे 5 लोकांना कामाला लावलंय. ओके, आणि 5 लोकांनी काय दिलं 10 10 10 10 आणि 10 फीटचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला दिलेत. ओके, मग मी काय म्हणू शकेल की माझी जी ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आहे किंवा मला जी मिळालेली जी व्हॅल्यू आहे 10.10 सो दॅट व्हॅल्यू इज प्रिसाइज. ओके, किंवा मला जी एव्हरेज व्हॅल्यू जी मिळाली सो दॅट एव्हरेज व्हॅल्यू इज माय प्रिसाइज व्हॅल्यू. ओके, असं का मी बोलू शकलो कारण माझ्याकडे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स वरून मी त्या एकाच बारच्या लेंथला कन्सिडर केलंय. ओके, ऍक्युरसी मध्ये आणि प्रिसिजन मध्ये डिफरन्स काय असतो. ऍक्युरसी मध्ये काय असतं आपण सिम्पली एकदाच डिफरन्स कॅल्क्युलेट करतो. ऍक्युरसी म्हणजे काय असतं मेजर्ड व्हॅल्यू एकदा मेजर करतो ती व्हॅल्यू आणि जी एक्झॅक्ट व्हॅल्यू असते ती त्या दोघांमधला डिफरन्स दॅट इज माय ऍक्युरसी. ओके, प्रिसिजन मध्ये काय असतं आपण एव्हरेज कॅल्क्युलेट करतो. आपण काय करतो एकाच ऑब्जेक्ट वरती नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स रिपीट करतो. मग त्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्सला नीट ऑब्झर्व करतो त्याच्यावरून आपण काय करतो एक एव्हरेज व्हॅल्यू फाइंड करतो आणि त्या एव्हरेज व्हॅल्यूला कम्पेअर करतो माझ्या एक्झॅक्ट व्हॅल्यू सोबत. ओके, आणि त्याच्यानंतर जो डिफरन्स मला मिळतो सो दॅट डिफरन्स इज माय प्रिसिजन. ओके, किंवा त्याच्यानंतर या सगळ्या ऑब्झर्वेशन्स करून झाल्यानंतर मी काय बोलू शकतो माझी 10.10 फीट ही जी काय व्हॅल्यू आहे सो दॅट व्हॅल्यू इज माय प्रिसाइज व्हॅल्यू. ओके, किंवा मी ज्या इन्स्ट्रुमेंटनी समजा मी 5 इन्स्ट्रुमेंट आहेत 5 लोकांच्या ऐवजी असं सांगतो की माझ्याकडे 5 इन्स्ट्रुमेंट आहेत आणि 5च्या 5 इन्स्ट्रुमेंटनी मला या व्हॅल्यूज मिळाल्या.
ओके. आणि मी ते 5 इन्स्ट्रुमेंटला काय म्हणू शकतो की ते सगळे 5च्या 5 इन्स्ट्रुमेंट काय आहेत, प्रिसाईज आहेत. ओके, ना की ॲक्युरेट आहेत असं मी म्हणणार नाही, कारण डिफरन्स खूप मोठा आहे. 1 फीटचा डिफरन्स ठीकठाक आहे. 0.1 मध्ये मायनर डिफरन्स, तुम्ही या 1 फीटला तुम्ही निग्लेक्ट नाही करू शकत आहे. समजलं? त्याच्यामुळे मी काय म्हणू शकतो, हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत 5च्या 5 ते काय आहेत, माझे प्रिसाईज इन्स्ट्रुमेंट आहेत, ना की ॲक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहेत. ठीक आहे, मग डिफरन्स समजला. ॲक्युरेसी म्हणजे काय असतं आणि प्रिसिजन म्हणजे काय असतं. समजलंय तुम्हाला डिफरन्स काय असतो ॲक्युरेसी आणि प्रिसिजन मधला? समजला नसेल तर मला विचारा, मी पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला. पण तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट पुढे जर कधी कोणी विचारलं तर तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. समजले कन्सेप्ट काय आहे ती नक्की? बोला. जी सर. येस सर. कोणाला काय डाऊट आहे? नो सर. नक्की? ओके, बरं, ठीक आहे. आजच्या लेक्चरला आता आपण अजून काय घेणार होतो, आय थिंक सम्स घेणार होतो. ओके, पण आता आपल्याकडे वेळ कमी आहे, फक्त 7 मिनिटं आहेत. आपल्या 2 कन्सेप्ट तुम्हाला समजल्यात, किंवा मी जे आजच्या लेक्चरला शिकवलं की सिग्निफिकंट फिगर्स आपण कसे मेजर करतो, किंवा आपण सिग्निफिकंट फिगर्स कसे कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर ॲक्युरेसी आणि प्रिसिजन म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर एरर्स म्हणजे काय असतात, या सगळ्या गोष्टी समजल्यात ना तुम्हाला? कोणाला काय डाऊट नाही आहे ना त्याच्यामध्ये? नक्की. उद्याच्या लेक्चरला आपण सम्स घेऊ. आपल्याकडे सम खूप आहेत घेण्यासारखे एरर्सवर. ओके, पण ते सम्स कसे आहेत, म्हणजे मी जस्ट